सकाळचे 7 वाजलेत. अरे यार आपण ट्रिप मीटरच सेट नाही केलाय. हम ट्रिप मीटर सेट करूया. 0.0 किलोमीटर 7:02 गणपती बाप्पा मोरया. आणि हे आपण चाललोय. हे आज बरेच रायडर दिसत आहेत. पेट्रोल पंपावर पण होता. नाही अरे त्याची वेगळी होती, याची वेगळी आहे. आपण पेट्रोल पंपावर बघितला तेवढ्या हायनेस होती. मेंटल झाला. पेट्रोल पंपावर पण होता, आता इकडे पण बघितला. आणि आपण सिग्नलच्या वरून लेफ्ट मारला ना, तिथे पण एक समोरून येत होता. आणि ऑफकोर्स आपण तर आहेच ना. अरे मध्ये एंट्री मारल्या काय मस्त थंडी लागली बघ ना. किती असेल ही थंडी? ही थंडीचे टेम्परेचर काय असेल? 18, 25, 18 किंवा 20 असणार आहे. एक नंबर. पला पला पला, थांबू नका पला. 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11. प्रयत्न माझा हाच असणार आहे 11च्या आधी पोचायचा. पण बघू हळू. यावेळेला अरे मोस्टली खाली मिळतो. आता तासाभरामध्ये गर्दी पण होऊ शकते. जर आज सोमवार किंवा वीकडेज काही असता ना, पक्का एवढ्यात गर्दी व्हायला चालू झाली पण असती. आणि द बेस्ट पार्ट इज आता हा रोड जरा चांगला गेलाय. म्हणजे झालंय, वर्ष तरी झालंय. रस्ता एकदम स्मूथ नाहीये, थोडासा खडखडीत आहे. बाईकच्या शॉक ऑब्झर्वरची पूर्ण परीक्षा घेण्यात येते इथं. कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही माहिती नाही, पण हलका हलका धुका आहे बा, हलका हलका एकदम. अयो सूर्यदेवता समोरच एकदम. वायझर लावतो. डायरेक्ट डोळ्यामध्ये गेला रे, डायरेक्ट. अरे ठरवा आयुष्यात काहीतरी, पुढं की माग. इंडिकेटर दे काका. हे कधी बनवलं? सल्ले एवढे मोठे मोठे पत्रे उभे करून ठेवतात आणि त्याच्या मागे काम करतात. लिटरली एवढ्या मोठ्या उंचीच्या पत्राच्या मागे लिटरली बिल्डिंग कधी उभी राहते ना, कधी कधी कळत नाही. अरे यार परत हा डोळ्यात गेला यार. शी. एक नंबर. म्हातारांचे व्यायाम शिबिर. अरे कहना क्या चाहते हो? बघ मी वायझर उघडा ठेवला ना, कॅमेराच्या माईक मध्ये विंड ब्लास्ट येतोय म्हणून मी वायझर बंद ठेवलाय, जेणेकरून विंड ब्लास्ट जरा कमी होईल. म्हणजे ऑफकोर्स दिस इज नॉट अ बेस्ट इन लीग मायक्रोफोन असं बोलू शकतो. लीन ब एक नंबर लीन बघितला. रायडर काम चाललंय ब्रिजचं पण. ब्रिजवर ब्रिज कळलं काय? ब्रिजवर त्याच्यावरती ब्रिज. हे बाबा काय लोक असतात रे. प्लीज असाच रिकामा रोड मिळू दे मला. आता जरा मोकळा रोड आला. आता गाडी टाकणार मी क्रूज कंट्रोलला, नाही अंगठा कंट्रोलवर. यार ही गाडी ना एक नंबर आहे. टीव्हीएस रॉनिन मस्त गाडी आहे. पण चला ह्याच्यामध्ये ना 6वा गेअर अजून एक पाहिजे होता. मजा आली असती. तर कॅमेऱ्यामध्ये आवाज येतोय की नाही माहिती नाही, पण आमच्या मॅडम ज्या आहेत त्या आता गाणं बोलतायत. आणि जेव्हा पण त्यांना प्रवास एखादा आवडतो त्या गाणं बोलायला चालू करतात. आज सकाळीच मी माईकची सेटिंग केली माझ्या हेल्मेटमध्ये पुन्हा एकदा. कारण मधल्या काळामध्ये मी कुठला ॲज सच काही खास व्हिडिओ काढला नव्हता, त्यामुळे माईक वगैरे मी माझ्या हेल्मेट म्हणून काढून ठेवला होता. त्यामुळे आता माईक परत लावलाय, त्यामुळे कसा आवाज येतोय ह्याची मला काही आयडिया नाहीये. आता जिथे मी मे बी ब्रेक घेऊ किंवा डायरेक्ट लोणावळ्याला गेल्यानंतरच मला कळू शकेल की व्हॉइस क्वालिटी काय आले म्हणून. बसने मारला लेफ्ट, आम्ही झालो लेफ्ट.
बसवाल्याला शिव्या देण्यात 1 तास गेला, आम्ही नाही विचार केला. बसवाला गेला स्ट्रेट, शिवी पण दिली आम्ही थेट. शिव्या देण्यात 1 तास गेला, आम्ही नाही विचार केला. बसवाल्याच्या आईची काय बोलतोय ते बोलतोय मी. चला राईट स्टेटस अपडेट. सकाळचे 8:15 मिनिटं झालेत आणि इकडे सगळीकडे परिसरामध्ये पण धुकं आहे. समोर पण आम्हाला पूर्णपणे धुकं दिसतंय. सूर्य आहे खरा, पण अजून ते चटका लागतोय असं ऊन पडलेला नाहीये. त्यामुळे एकदम सुखासुखी प्रवास चाललाय अजून तरी. आणि आता जनरली मी गाडी 80-90च्या पुढे घेऊन जात नाहीये, कारण आता नुकताच मागच्या आठवड्यामध्ये मी माझी गाडी सर्व्हिसिंग केलेली आहे आणि गाडीमध्ये माझा ऑइल पंप जो होता तो लास्ट टाइमला फुटला होता आणि त्यामुळे मला नवीन ऑइल पाईप टाकावा लागला, जो ऑइल कूलिंग पाईप असतो तो. आणि ऑइल कूलिंग पाईप नवीन टाकल्यानंतर जरा प्रेशर बनण्यासाठी वेळ लागतो असं काहीतरी ते म्हणाले. माहिती नाही काय त्याच्यामध्ये लॉजिक होतं. ते म्हणाले गाडी जरा हळू चालवा. त्यामुळे आता दादांनी सांगितलंय त्याप्रमाणे आम्ही हळू चालतोय. आणि तसं पण 100ची स्पीड लावून असं काय घाई नाही आहे मला पण. त्यामुळे आय थिंक 80ची स्पीड इज डिसेंट स्पीड. त्यामुळे या डिसेंट स्पीडला चाललोय आम्ही पण. आणि यशस्वीपणे आम्ही कॅमेऱ्याची 1 बॅटरी संपवलेली आहे उत्तम प्रकारे. आता बॅटरी चेंज करण्याची वेळ आलेली आहे जवळ जवळ. कधी कधी या मोठ्या ट्रकच्या बाजूने गाडी चालवताना पण अशी भीती वाटते. कधी पण ती लोक राईटचा लेफ्ट आणि लेफ्टचा राईट करतील आणि आपलं आयुष्य पण लेफ्टचा राईट आणि राईटचा लेफ्ट होऊन जाईल, कळणार पण नाही. बरेच कपल आज चाललेत वाटतं लोणावळ्याला. हे सगळे लोणावळ्याचेच कपल आहेत. दिंडी वाटतं. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव सौरभ निंबाळकर. पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल कॅरी ऑन रायडर. असा पाय टाकायचा असा आणि रिलॅक्स मध्ये क्रुझिंग करायची. काय म्हणता राव? इंडिकेटर 1 नंबर. ZX. हा बघ, हा पण एक. हा कोण आहे? 390 ZX. इतक्या महिन्यानंतर घरातून बाहेर पडलोय मी रायडिंगसाठी. इतकं बरं वाटतंय ना, ते म्हणजे शब्दात मी सांगू शकत नाहीये. हे फक्त आता मी एक्सपिरियन्स करतोय. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही खरंच 9 to 5 मध्ये अडकला आहात खूप वेळासाठी, 1 दिवस काढा स्वतःसाठी फक्त. ज्यामुळे तुमचं मन इतकं फ्रेश होईल. म्हणजे अजून आमची ट्रिप अजून आत्ता चालू झाली म्हणायला. आजचा पूर्ण दिवस आम्ही फिरणार आहोत, पण आजची ट्रिप फक्त आमची चालू झाली आणि ऑलरेडी मला बरं वाटायला लागलंय. हा शोषा आहे नुसता शोषा. प्रॉपर गिअर नाहीत, चपला घातलेल्या आहेत, हेल्मेट नाही घातलेलं दोघांनी. नुसतं पुढे येऊन हे करायचं. आणि हंटर आहे यार, मी आरामात पुढे जाऊ शकतो. पण छोट्या पोरांना खेळू द्यायचं असतं. कसं खुश होतात, लहान मुलं खुश होतात त्याने. आता मग मी जरा पुढे गेलो ना, हा हंटरवाला खेचणार. एज आय शेड. भविष्य बघतो आपण, भविष्य. आणि अशा प्रवासामध्ये फक्त एक गोष्ट पाहिजे बाईकमध्ये, क्रूज कंट्रोल. जर बाईकमध्ये क्रूज कंट्रोल असेल आणि तोही असा रोड, मक्खन मक्खन. आयुष्य सुंदर होऊन जाईल आयुष्य. जरा पुल करूया, कारण मग जायला जागा भेटली नसती. सगळा रस्ता व्यापून टाकतात ते रिक्षावाले रे. आणि लोणावळ्याचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हे घाट, लोणावळ्याचे घाट.
अरे चल वॅगनार. वॅगनार आहे ती. तो फिरवतो स्टेरिंग. फिर फिर फिर. विषय झालाय वाटत. कसला विषय झाला म्हणायचा. वापर ना चुतिया. हात दाखव. हात दाखव. असं जर कोण आपल्या मागे हॉर्न वाजवत असेल ना, त्यांना थांबा म्हणून हॉर्न हात दाखवायचा. लोकांना नाही कळत. आपण असा हात दाखवायचा, थांबा, तुमच्या आईच्या गावात काम चाललंय पुढं. CBR ब्रो, एक नंबर. बघितलं काय? 4 बाईक गेल्या, 4. चौघांनी पण प्रॉपर रेसिंग सूट घातलेले भाई साहेब. अल्पाईन स्टारचे रेसिंग सूट होते, सूट. अब बघ तिकडे बघ, आईच्या गावात काय करायलाय भाई साहब. रॉनिन काय चढते यार, काय चढते. अरे पहिल्यांदा ह्या रोडवर आलोय मी आणि काय फ्लॉलेसली चढते. मी जरा पण म्हणजे स्ट्रेसच नाहीये, अजिबात स्ट्रेस नाही भाई. 4था गिअर आहे. खंडाळ्याचा घाट 4थ्या गिअरवर चढणं म्हणजे काय खायचं काम आहे का? ती बरं रॉनिन, तिकडे पण एक रॉनिन होती. आता हा चढ चढायचा आहे ना, मग गाडीला स्पीडची गरज नाहीये. गाडीला गरज आहे दगड होता. भाई लीन मारते मी, लीन. हा वन वे. हा का खालचा वे? आपला बो स्मूथ आहे, स्मूथ. भाई मला माझ्या बाईकवर परत एकदा प्रेम झालं. आई अरे का कंट्रोल करते भाई, काय कंट्रोल करते. रिस्पॉन्स ब्रो. थांब. आता इथं गर्दी आहे, गर्दी आहे, गर्दी. इथं आहे गर्दी. ओ माय गॉड, एक नंबर डुकाटी. भाई साहब, तुला कळलं का मी ते का थांबलो? ह्याच्यासाठी नाही, इकडं बघ. आता खूप छोटं वाटतंय, कारण आता आम्ही मोठे झालोय, मोठे. त्यामुळे आता ते छोटं वाटायला लागलंय. त्यावेळेला हे पॉन्ड पण चुकलेलं होतं. आता हे पॉन्ड पण पाण्याने भरले, पाण्याने. स्ट्रॉबेरी द्या नाही, हे द्या ना, सेकंडवाला दे ना. थँक्यू. मोहितो देतोय. आलमंड से. थैंक्स. इसको कैसे खाते हैं? मुझे पता ही नहीं इसको कैसे खाते. मैं पहली बार खा रहा हूँ. अच्छा, हे 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 आहेत ना जेलीज. ते लहानपणी आपण चिंचेचं ते छोटंसं पॅकेट असं तोंडात टाकायचं आणि चोपायचो. मला नाही वाटत वेगळं काय खायची गरज आहे. कारण इकडचे असे ट्राय करून 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 पोट भरलं आहे माझा. म्हणजे एवढं पण नाही, पण मस्त वाटतं. हे 4 घेऊया. मस्तपैकी खरेदी करून झाले आमची खरेदी करून. आता इथे एक शो चाललाय, तो आपण शोचा आस्वाद घेऊया.
11 वाजलेत तरी, आणि आता ऊन बऱ्यापैकी चांगलं चालू झालं आहे. आणि जरा काही सकाळी राईडवर येताना आम्हाला जी काही थंडी लागत होती ती पण आता गायब झाली. आणि आता पूर्णपणे ऊन लागतं आहे, जे की अजिबात प्लेझंट नाही आहे. आणि आता ह्या वेळेला आमचं मॅप्रो फिरून झालेलं आहे आणि आता मॅप्रोमध्ये गर्दी वाढते. गुड डिसिजन की सकाळी मॅप्रोला यायचं. आणि आता आम्ही चाललो आहे टायगर पॉईंटला. धाड पाडलो मी. आता मॅप्रो गार्डन झालं आहे आपलं आणि आता आपण जातो आहे टायगर पॉईंटला. हां, स्टे टुंडू, स्टे टुंड. व्हिडिओ बंद नका करू, व्हिडिओ स्किप नका करू, आहे तसं बघत राहा. डोंट कीप द व्हिडिओ. पोचलो गाडीजवळ पोचलोय बघा. हेल्मेट असेच बांधून ठेवलेले, ते पण एकमेकात अडकले. आणि आता मी आलो आहे टायगर पॉईंटला. इथे बाईक उभी केलेली आहे, समोर मस्तपैकी नजारा भेटला आहे, इथे बसायला जागा भेटलेली आहे सुंदरशी. आणि गर्दीचं म्हणायचं झालं तर गर्दी आहे, भरपूर लोक आलेत. आता आम्ही अबाउट 1 तास झाला असेल आम्हाला येऊन, त्यामुळे 1 तासापासून आम्ही आहोत इथे. उन्हाचा प्रश्न म्हणाल तर प्रचंड ऊन आहे, सहन होत नाही आहे इतकं ऊन आहे. आणि सावलीची नितांत गरज आहे. आणि आम्ही फक्त ही जागा मिळवण्यासाठी म्हणून काहीतरी ऑर्डर करायचं म्हणून एक कोल्ड्रिंक आणि लिंबू सरबत असं काहीतरी ऑर्डर केलं आहे. का तर ती जागा मिळावी म्हणून, कारण काहीतरी परचेस केल्याशिवाय ती लोकं तिकडे बसू देत नाही आहेत. इकडे सफारी पण चालू आहे उंटाची. ATV मशीन्स आहे, कुठेतरी फिरत होती आता. ATV मशीनची सफारी पण आहे लहान मुलांसाठी. तर अशा प्रकारे आजचा काहीतरी दिवस चालला आहे माझा. एकदम वेल स्पेंड वीकेंड आणि एकदम वेल स्पेंड संडे जातो आहे. आणि पैसा वर्थ इट अशी ट्रिप आहे. शॉर्ट राईडला आलेलो 100 किलोमीटरच्या आसपास घरापासून लोणावळ्यापर्यंत, आणि खूप सुंदरशी ट्रिप झाली. आणि आता आम्ही अराऊंड 1-2 तास तरी आराम करू, बसू ह्याच जागी. आणि 1-2 तासानंतर जसं जसं सूर्य मावळतीला येईल त्यानंतर आम्ही इथून निघण्याचा पण कार्यक्रम चालू करणार आहे. तोपर्यंत बघू अजून काय करता येतं आहे का, अजून काही जागा सर्च होते का बघतो, आणि त्यानंतर आम्ही इथून निघू. गाडीला काही स्पेशियस जागा भेटलेली आहे. हा एकदम फोटोजेनिक जागा. याचे मस्तपैकी आता फोटो खेचणार मी आणि मग अपलोड करणार आहे थंबनेल. मम्मी मला घोड्यावर बसायचं आहे. घोडा तुझ्यावर. हा एक घोडा 200 रुपये राऊंड आहे. 100 ते 200 हे बघ 200 रुपये का पेट्रोल पीती आहे. 20 हॉर्स पॉवर. हा 1 हॉर्स पॉवर आहे, हे 20 हॉर्स पॉवर घेऊन आलोय आम्ही. निसर्गाचा सुंदर नजारा, वर्थ इट आहे, वर्थ इट.